नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीजगणित मधील प्रकरण 2 वर्ग समीकरणे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। सेकंड लेसन फ्रॉम अल्जेब्रा क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता वर्ग समीकरणे या शब्दामध्येच या समीकरणाचा अर्थ दडलेला आहे। बघितलं तर वर्ग म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर 2 लिहिणे। यू हॅव टू राईट इंडेक्स ऑन अ हेड ऑफ द नंबर, दॅट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन। वर्ग समीकरणे म्हणजे ज्या समीकरणामध्ये एक पद वर्गपद असेल त्या समीकरणाला आपण काय म्हणतो? वर्ग समीकरणे। अ क्वाड्रॅटिक इक्वेशन which has a single term with a index or power 2, that is called quadratic equation। दुसराही अर्थ असा होईल, क्वाड्रॅटिक या शब्दामध्ये पण अर्थ आहे बघा। क्वाड्रा मीन्स 2, हेड इज 2, म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये इंडेक्स 2 असतो, दॅट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग या वर्ग समीकरणे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक पर्टिक्युलर एक व्यवस्थित व्याख्या काय तयार होईल? पहिला आपण मराठीत बघूया। ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्याला वर्ग समीकरण म्हणतात। म्हणजे एखाद्या समीकरणामध्ये घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या, पूर्ण संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 या संख्यांपैकी असून त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2, म्हणजे 1 2 3 4 पैकी 2 आले पाहिजे। 2 पेक्षा कमी पण नको, 2 पेक्षा जास्त पण नको, असा घातांक असणाऱ्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात। The equation involving one variable and having the maximum index of the variable is 2. That means the quadratic equation involves one term which has a maximum index is 2, not less than 2, not more than 2, exactly 2. आता आपण काही उदाहरणं बघूया आणि त्या उदाहरणांपैकी कोणती उदाहरणं वर्ग समीकरण आहेत, which examples or which equations are quadratic or which are not quadratic, तर आपण आयडेंटिफाय करूया, ओळखूया। पहिलं समीकरण बघा, x वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 इज इक्वल टू 0। यामध्ये चल काय आहे? x। दोन्ही ठिकाणी पहिल्या पदामध्ये पण x आहे, दुसऱ्या पदामध्ये पण x आहे, म्हणजे चल एकच आहे x। त्यानंतर पहिल्या पदाचा घातांक किती आहे? घातांक म्हणजे काय? डोक्यावर संख्या किती आहे? 2। दुसऱ्या पदाचा घातांक किती आहे? काही दिसत नाहीये, काही दिसत नाही म्हणजे 1 आहे। आणि तिसरं जे पद आहे हे काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा घातांक 0 आहे, कारण तिथे चल नाहीच आहे ना। त्यामुळे पहिल्या पदाला घातांक 2 आहे, दुसऱ्या पदाला घातांक 1 आहे, तिसऱ्या पदाला घातांक 0 आहे। म्हणजे या समीकरणामध्ये मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 2 आहे, चल किती आहेत? 1। मग हे वर्ग समीकरण आहे का? येस, हे वर्ग समीकरण आहे। Now in this example, in first term there is a index 2, in second term there is a index 1, and in third term there is index is 0. So hence in this equation what is a maximum index of the variable 2? So hence it is a quadratic equation. दुसरं उदाहरण बघूया, वजा 5x वर्ग वजा 4x अधिक 7 बरोबर 0, मायनस 5x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0। आता या समीकरणामध्ये चल किती आहेत? एकच आहे, पहिल्या पदामध्ये पण x आहे, दुसऱ्या पदामध्ये पण x आहे, म्हणजे चल 1 आहे। पहिल्या पदाचा घातांक किती आहे? घातांक म्हणजे डोक्यावर संख्या किती आहे? 2। दुसऱ्या पदामध्ये घातांक किती आहे? काही दिसत नाहीये, म्हणजे किती आहे? 1। तिसऱ्या पदामध्ये घातांक किती आहे? 0, म्हणजे चल 1 आहे आणि मोठ्यात मोठा घातांक 2 आहे। मग हे वर्ग समीकरण आहे का? होय। In the second equation
What is the index of first term? 2. What is the index of second term? 1. What is the index of third term? 0. Then what is a maximum index of a given variable? 2. Hence it is a quadratic equation. या एक्झाम्पल मध्ये बघा, पहिल्या पदाचा सहगुणक कोइफिशियंट, कोइफिशियंट म्हणजे काय? पुढे असणारी संख्या. कोइफिशियंट याचा अर्थ लक्षात ठेवायचा, संख्या. सहगुणक म्हणजे संख्या. मग या समीकरणामध्ये सहगुणक किती आहेत? पहिल्या पदाचा -5, दुसऱ्या पदाचा -4, तिसरी 7. ह्यात कॉन्स्टंट टर्म आहेत, कोइफिशियंट्स आहेत. ओके, आणखी एक उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण, 3x - 5 बरोबर 0, 3x - 5 इज इक्वल टू 0. आता या समीकरणामध्ये चल काय आहे? x आहे. घातांक किती आहे? काही दिसत नाही, म्हणजे एकच आहे. आपल्याला किती पाहिजेत? 2. इथे किती आहेत? 1. मग हे वर्ग समीकरण आहे का? नाही. It is not a quadratic equation because the index of first term is 1. We required 2. Here is 1. So it is not a quadratic equation. आणखी एक उदाहरण बघूया. 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 2x अधिक 5 बरोबर 0. 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. या समीकरणात बघा, पहिल्या टर्मचा घातांक चल काय आहे? x. दुसऱ्या टर्म मध्ये चल काय आहे? x. तिसऱ्या पदात चल काय आहे? x. म्हणजे या समीकरणामध्ये x हे एकच चल आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली कंडिशन आपली क्लिअर झाली. दुसरं, पहिल्या पदाचा घातांक किती आहे? 3. दुसऱ्या पदाचा घातांक किती आहे? 2. तिसऱ्या पदाचा घातांक किती आहे? 1. आणि चौथ्या पदाचा घातांक किती आहे? 0. इथे मॅक्झिमम मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 3. आपल्याला काय व्याख्या काय? मोठ्यात मोठा घातांक किती पाहिजे? 2. चल 1 आणि घातांक 2. या ठिकाणी घातांक 3 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक किंवा वर्ग समीकरण आहे का? नाही, हे वर्ग समीकरण नाही. इन दिस एक्झाम्पल द इंडेक्स ऑफ फर्स्ट टर्म इज 3, इंडेक्स ऑफ सेकंड टर्म इज 2, index of third term is 1 and the index of fourth term is 0. Here maximum index is 3. We required maximum index 2, but here 3. Hence it is not an quadratic equation. Understood? Okay. पुढचं एक आणखी एक उदाहरण बघूया. 4y वर्ग अधिक 5 बरोबर 0, 4y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. या समीकरण बघा, चल काय? चल म्हणजे काय? इंग्रजी अक्षर. चल म्हणजे काय? इंग्रजी अक्षर. लक्षात ठेवायचं. चल काय आहे? y हे चल आहे. किती आहे? एकच आहे. त्यानंतर घातांक किती आहे? पहिल्या पदाचा 2, दुसऱ्या पदाचा 0. आपल्याला किती पाहिजे मॅक्झिमम? जास्तीत जास्त मोठ्यात मोठा 2. इथे 2 ऑलरेडी आहे. चल किती आहे? 1 आहे. मग हे वर्ग समीकरण आहे का? आहे. In this example, the index of first term is 2 and index of second term is 0. We required maximum index is 2 and that is already here. Hence it is a quadratic equation. अजून एक उदाहरण बघूया. मग तुम्हाला व्यवस्थित वर्ग समीकरण म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय क्लिअर होईल. x वर्ग अधिक 8x बरोबर 0, x स्क्वेअर प्लस 8x इज इक्वल टू 0. बघा ना, आपल्याला सरळ सरळ दिसतंय. चल काय? इथे दोन्ही पदांमध्ये x आहे. मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. इन दिस एक्झाम्पल, इन दिस इक्वेशन, व्हॉट इज अ व्हेरिएबल x and what is the maximum index of the variable is 2. Hence it is a quadratic equation. मला वाटतं वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे नक्की तुम्हाला समजलं असणार. समजलंय का? गुड. आता मी काही उदाहरणं तुम्हाला देतो. मला सांगायचं हे वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते. बघा, 3x वर्ग 3x वजा 2 3x चा वजा 2 घात अधिक 2x वजा 6 बरोबर 0.
या समीकरणामध्ये चल काय आहे? एक्स. पहिल्या पदामध्ये पण एक्स आहे, दुसऱ्या पदामध्ये पण एक्स आहे. पहिली कंडिशन क्लिअर होते, एक चल आहे. घातांक किती आहे? -2. आपल्याला किती पाहिजे? 2. 2 पेक्षा कमी पण नको, 2 पेक्षा जास्त पण नको. आणि ही 2 ही काय आहे? पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे. पण -2 ही पूर्ण संख्या नाही. -2 पूर्ण संख्या आहे का? नाही. आपल्याला 2 पाहिजे, इथे -2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. इन दिस एक्झाम्पल, what is the variable of first term x? What is the variable of second term x? But the index of first term is -2. That we require 2. That is a index of equation. But here -2. -2, that means it is not a quadratic equation. We require integers. Integers 2. Not less than 2, not more than 2. समजलं? हे वर्ग समीकरण नाही. इट इज नॉट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून एक उदाहरण बघूया. 1/2x चा वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. 1/2 x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. या समीकरणामध्ये चल काय? चल म्हणजे काय? करेक्ट, इंग्रजी अक्षर. पहिल्या पदामध्ये पण x आहे, दुसऱ्या पदामध्ये पण x आहे, म्हणजे चल x आहे. घातांक किती आहे? 2. 2 x च्या डोक्यावर असणारी संख्या. घातांक किती आहे? 2. जरी 1/2 हे अपूर्णांक असलं तरी ते सहगुणक म्हणून आहे. घातांक मात्र 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इन दिस इक्वेशन द व्हेरिएबल is x in first term, and in second term variable is x, and the index is 2. Even though 1/2 is a coefficient of first term, it is not a power, it is not index, it is a coefficient of first term. What is the power? What is the index? Power means index 2, hence it is a quadratic equation. समजलं वर्ग समीकरण म्हणजे काय? ओके, आणखी एक शेवटचं उदाहरण घेऊया. 2y चा 2/3 घातांक वजा 7y वजा 2 बरोबर 0. 2y raised to 2/3 minus 7y minus 2 is equal to 0. या समीकरणामध्ये चल काय आहे? y. पहिल्या पदाला पण y आहे, दुसऱ्या पदाला पण y आहे. घातांक किती आहे? 2/3. अपूर्णांकात आहे 2/3. आपल्याला काय पाहिजे? पूर्ण संख्या पाहिजे, आणि तोही 2 पाहिजे. 2 पेक्षा कमी नको, 2 पेक्षा जास्त नको. इथे अपूर्णांकात आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का? नाही. इन दिस इक्वेशन व्हॉट इज अ व्हेरिएबल? y, and the index is 2/3. It is in a fraction, decimal fraction, hence it is not a quadratic equation. मला वाटतं हे 6 आणि हे 3 9 उदाहरणांवरून तुम्हाला वर्ग समीकरण म्हणजे काय किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे नक्की समजलं असेल. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणाचं एक पर्टिक्युलर रूप आहे, एक रूप आहे, फॉर्म आहे. त्याला आपण म्हणतो सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचं जनरल फॉर्म काय आहे? तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मी परत चला सांगतोय, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता या समीकरणामध्ये विचार केला तर चल काय? पहिल्या पदामध्ये x, दुसऱ्या पदामध्ये काय? x, म्हणजे चल 1 आहे. घातांक मोठ्यात मोठा किती आहे? 2 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. आता भाग राहिला लहान a, लहान b आणि लहान c यांना सहगुणक म्हणतात. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक आणि c म्हणजे तिसरं पद. याच स्वरूपाचं आपण जर एक्झाम्पल एखादं बघायचं झालं तर 2x वर्ग वजा 5x अधिक 1 बरोबर 0. म्हणजे a ची किंमत किती आहे? 2. बघा ना उदाहरण. b ची किंमत किती आहे? वजा 5 चिन्हासह सांगायचं, आणि c ची किंमत किती आहे? 1.
The general form of quadratic equation is x square plus bx plus c is equal to 0. What is variable in first term? X. What is the variable in second term? X. So here variable is x. Then what is the maximum power or maximum index of a given equation is 2. Hence it is a general form of quadratic equation. Whereas small a, small b and small c are the coefficient of first term, second term and third term. We can write one example such as 2x square minus 5x plus 1 is equal to 0. In this example, 2 is a value of a, minus 5 is a value of b and 1 is a value of c. अंडरस्टूड? ओके. समजा आपण जे वर्ग समीकरण आहे ax स्क्वेअर अधिक bx अधिक c बरोबर 0 या तीन पदापैकी शेवटचं एक पद जर नसेल तर समीकरण काय तयार होईल? ax वर्ग अधिक bx बरोबर 0. शेवटचं पद नाही आहे ना, तरी सुद्धा हे वर्ग समीकरण आहे. If in a general form x square plus bx plus c is equal to 0, in this if you remove third term we get the equation x square plus bx is equal to 0. This is also quadratic equation. आपल्याला व्हेरिएबल एक पाहिजे आहे x, घातांक किती पाहिजे? 2 पाहिजे आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. याच सारखं जर आपण उदाहरण तयार करायचं म्हटलं तर काय तयार होईल? 3x वर्ग अधिक 7x बरोबर 0. 3x स्क्वेअर प्लस 7x इज इक्वल टू 0. पण जर समजा x स्क्वेअर अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपातलं मधलं पद नसेल, मगाशी आपण तिसरं पद काढलं, आता आपण मधलं पद काढूया, तर समीकरण काय तयार होईल? x वर्ग अधिक c बरोबर 0. हे सुद्धा वर्ग समीकरण आहे x स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0. आणि यासारखं एखादं एक्झाम्पल तयार करायचं म्हटलं तर x वर्ग वजा 7 बरोबर 0. जर समजा सामान्य रूपामध्ये दुसरं आणि तिसरं दोन्ही पद नाही आहेत, फक्त एकच पद आहे, अर्थात x वर्ग बरोबर 0, x स्क्वेअर इज इक्वल टू 0, हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचं एक्झाम्पल घेतलं तर 4x वर्ग बरोबर 0, 4x स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला वाटतं सर्वांना विद्यार्थ्यांना व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण म्हणजे काय, नक्की समजलं असेल. धन्यवाद.